रामाचे दर्शन घेण्या अगोदर प्रत्यक्ष हनुमंताचे आपल्याला प्रथम दर्शन घ्यावे लागते. ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी हनुमान आहे, आणि ज्या ठिकाणी हनुमान आहे त्या ठिकाणी रामचंद्र हे आहेतच आहे. म्हणजे काय, ज्या ठिकाणी रामकथा चालू असते, ज्या ठिकाणी रामाचे पूजन चालू असते, त्या ठिकाणी हनुमंताची उपस्थिती ही असतेच असते. किंबहुना ज्या ठिकाणी रामकथा चालू असते त्याच ठिकाणी त्या रामाच्याच शेजारी हनुमंतासाठी एक वेगळे आसन मांडलेले असते. अशा या हनुमंताचा म्हणजे बजरंग बलीचा जन्म चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाला झाला. या हनुमंताची कृपा प्रसादन करण्यासाठी आपण विविध प्रकारचे होम हवन, हनुमान याग, 11 मारुतींचे पूजन, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, हनुमान कवच, पंचमुखी हनुमान कवच यांद्वारे विविध प्रकारचे ज्या प्रकारे ज्याला शक्य असे त्या प्रकारे पूजन करून हनुमानाची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न केला जातो.